नाशिक जिल्ह्यातील कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत छट्टा मटका दारू नशेली पदार्थ मोठ्या प्रमाणात हा धंदा राजरोसपणे चालू आहे। दर महिन्याला पोलीस स्टेशनला 5 ते 7 लाख रुपये हप्ता मिळतो। यावर मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या देखील पोट भरत असल्याचं बोललं जाते। मग नाशिक वरिष्ठ अधिकारी काय करतात? कारण कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मटका, सट्टा, पत्ता, दारू, नशीली पदार्थ कमी वयाच्या मुलांना बिघडवत आहेत। परंतु हप्ता गोळा करणारा पोलीस सुखी व सर्वसामान्य नागरिक दुःखी। मग कर्तव्य दक्ष एकच हप्तेखोरी असेल तर आळा घालणार कोण? तसेच रस्त्यावर देखील ट्रॅफिक पोलिसांची देखील हप्तेखोरी। यावर मात्र पोलीस निरीक्षक मुख गिळून गप्प बसलेले आहेत। पोलीस निरीक्षक फक्त दर महिन्याचा जमा झालेला निधी केवढा गोळा करतो आणि खातो त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। तसेच ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत 2 नंबर धंदे असतात त्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्या बीडचे हप्ते गोळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। पण कळवण येथील 2 नंबरचे धंदे जोमात कारवाई करणारे गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र यावर सर्वसामान्य नागरिक, पालकमंत्री, आमदार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर नाराजगी व्यक्त करत आहेत। कारण कडून हा तालुका आदिवासी तालुका असल्यामुळे या ठिकाणी काम कमी, 2 नंबर धंदे जास्त असल्यामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत। परंतु पोलिसांचं घर मात्र दररोज भरत आहे। आता याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.